तर वारीच्या सोहळ्यात अनेक अल्पवयीन चालक पाहायला मिळालेत। अल्पवयीन चालक गाड्या चालवतानाही दिसले आहेत। अनेक चालक हे अल्पवयीन असल्याचं आता जेव्हा एनडीटीव्ही मराठीने विचारपूस केली त्यावेळी खरं तर उघड झालेलं आहे। पोलिसांचं या अल्पवयीन चालकांकडे दुर्लक्ष होत आहे का असा सवाल पाहिला जातोय। भैया कुठनं आला रे? कुठनं आलाय? पंढरपूर? कितवीत आहे? आणि शाळा बुडवून आलायस काय? शाळा सोडून दिली 10वीतनं? आत्ता 10वीत होता का या वर्षी? डायरेक्ट शाळा सोडून इकडे आला। ट्रॅक्टर तुझाच आहे का? ट्रॅक्टर तुझाच आहे? वय किती आहे? 18 पूर्ण नाही अजून तरी ना। तर जेजुरीच्या वारकऱ्यांच्या झालेल्या या भीषण अपघातानंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे। या घटनेमध्ये या दुर्घटनेत खरं तर जीव गमावलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त होतीये। शासनाने मृतांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत जाहीर केली आहे। अपघातातील जखमींवरती उपचार सुरू आहेत। प्रशासनाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जात आहे। दरम्यान या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घटनास्थळी जाऊन वारकऱ्यांची विचारपूस केली आहे आणि त्यांनी जखमी वारकऱ्यांची भेट सुद्धा घेतली आहे। आताच मी सगळ्या वारीमध्ये झालेल्या अपघातातल्या महिलांना भेटून आले। खरं तर ही अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना आहे। एक ट्रक वारीमध्ये घुसला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 महिला जखमी आणि त्यातल्या 3 महिला मृत्यू पावलेल्या आहेत। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि आत्ताच मी जखमींना पण भेटून आलेलं आहे। काहींचं थोडंसं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि काही मुकामार लागलेला आहे, त्यामुळे काही चांगल्या आहेत बाकीच्या सगळ्या स्त्रिया। आणि जशी मला लगेच घटना कळली मी लगेच इथे आले। मी ह्या साईडला होतेच, त्यामुळे मी लगेच इथे येऊन त्यांच्या उपचारासंबंधी सगळं देखरेखीखाली सगळे प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सर्वतोपरी मदत करा अशा मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। आणि मृत व्यक्तींना आपल्याला माहिती आहे की GR आपला महाराष्ट्राचा मागेच निघालेला होता की मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण शासनातर्फे देणार आहोत। जखमींचाही संपूर्ण खर्च आपण करणार। अपघात नेमका कसा झाला या संदर्भात काय सांगता येईल? चालत असताना बहुतेक ते ड्रायव्हर सकाळची वेळ असल्यामुळे बहुतेक त्यांनी काहीतरी गोळ्या घेतल्या असं समजतंय। चौकशी अंती मला सगळी माहिती कळेल। दरम्यान या प्रकरणावरती काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत, त्या देखील पाहूयात। मुख्यमंत्री वारकरी महामंडळ गेल्या वर्षी सरकारने जाहीर केलं होतं, त्या अंतर्गत वारीमध्ये अपघाती मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांना विमा देण्याची सोय जाहीर केली, घोषणा केली। परंतु गेल्या वर्षी सुद्धा वारीमध्ये ज्या मृत वारकऱ्यांचा अपघात झाला त्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अपघात विमा मिळालेला नाही। शासनाने घोषणा केली, GR काढला। त्याच पद्धतीनं आता या ज्या काही वारीमध्ये अपघात झालेला आहे त्या मृत झालेल्या महिलांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर जखमी महिलांच्या कुटुंबियांना अपघात विमा तात्काळ 15 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे। शासनाने तशी व्यवस्था करावी, अन्यथा शासनाच्या घोषणा ह्या केवळ पोकळ आहेत। झालेल्या दुरावस्थेचा आणि अव्यवस्थेचा आम्ही निषेध करतो। की वारीमधलाच ट्रक होता, कुठल्याही बाहेरच्या ट्रकाने तो अपघात झाला नव्हता। वारीमध्ये जो पालखीसोबत सामान साहित्य घेऊन चालणारा ट्रक होता त्याच ट्रकमुळं हा अपघात झाल्याची माहिती आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप करणं अतिशय चुकीचं आहे। तिथं वाहतुकीचं पूर्ण नियंत्रण होतं। तो जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। मला वाटतं जे नाही व्हायला पाहिजे ते झालेलं आहे। 3 वारकऱ्यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे आणि याला हे आता कारण ही काही वारी काही अचानक असते का? तर वारी वर्षानुवर्ष आपली परंपरा आहे। त्याच्यामुळे इथं या सगळ्या वाहतूक याचे प्रश्न याची जबाबदारी ही राज्य सरकारची। राज्य सरकार याला 100% जबाबदार येतं सांगेल मी। आता मुख्यमंत्री जावं का उपमुख्यमंत्री जावं, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती।